तर या दिवशी खरं चांगलं करावं लागेल आपल्या सावरली टीमसाठी. टॉस जिंकला होता सावरली टीमनं आणि प्रथम चूज केलं होतं फिल्डिंग. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. आमच्या समोर जोडले गेलेत मराठीचा उत्तम आवाज, मराठी भाषेवरती असणारं त्यांचं प्रभुत्व अभि पाटील सर. स्ट्रायकर एंड वरती आपण नक्कीच पाहतोय राकेश गायकर यांना. नॉन स्ट्रायकर एंड वरती गणेश हेलंडे ही सलामीची जोडी खलाप अगदी खरीवली टीमसाठी. P1चा षटक राधाकृष्ण सावरली टीमसाठी घेऊन येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार हर्षल चौगुले. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू जाईल जाईल सीमा रेषा पार, येतोय चौकार. या ठिकाणी या मंचावरती स्वागत होईल किरणजी घोसाळकर यांचं. मी विनंती करेन सदानंदजी बैलमारेंना आपण की त्यांचं स्वागत या मंचावरती करावं. नक्कीच या मंचावरती होईल. यस, आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल, कारण अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती. त्यानुसार खरं तर आलेल्या सर्व मान्यवरांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. यावेळेस पहा बॉल अगदी आउटस्टँडिंग पाहायला मिळाला. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी या चेंडूवरती प्राप्त होईल एक आणि एक सिंगलच्या बरोबर स्कोर कार्ड वरती रन्स पाहतोय 5. या ठिकाणी शांतारामजी तांबडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 5 धावा आपण ऑन स्कोर कार्ड वरती स्क्रीन वरती पाहू शकता. 5 धावा दाफलकवरती लागल्यात. P1चं षटक अगदी पहिल्या चेंडूवरती आला चौकार, तदनंतर आली 1 धाव. यावरचा बॉल एज लागली आहे, फसला जातोय फटका. पहिला सॉफ्ट डिसमिसल, पहिला झटका बसतोय टीम खरिवलीला. डीजे अगदी त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आमदार, अगदी कर्तव्य दक्ष आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थुर्वे, नक्कीच त्यांच्या नावाने ही आमदार साहेबांच्या नावाने ही ट्रॉफी आपण दरवर्षी पाहत असतो. अगदी सन्माननीय प्रवीण शेठ गोविंद शेठ बैलमारे पुरस्कृत ह्या दमदार आमदार चषक. धावफलकावरती धावा नरेसर 5, एक विकेट मात्र गेली आपण पाहतोय ऑन स्कोर. ज्ञानराज बैलमारे यांना विनंती करतोय की आमचे सन्माननीय पाहुणे शांतारामजी तांबडे साहेब यांना या व्यासपीठावर सन्मानित करावं. हायनॅट नंबर 3 वरती रतीश. यावेळेस पहा चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यावेळेस केली जाते चुकी. क्षेत्ररक्षकाला चेंडू होईल पासून फरार, या चेंडूवर येतोय चौकार. यश, पिछले मैच में गलत जो फील्डिंग हुई थी वहां से सुधार लेकर आना चाहिए था मेरे ख्याल से राधा कृष्ण सावरली टीम को. पिछला मैच भी बाल बचा, वरना गलत फील्डिंग की वजह से ये पिछले मैच में ही हारते. तो इस मैच में पिछले जो गलतियां की हैं, गलतियों को दोहराना नहीं होगा. इस मैच में भी हमने देखा एक कैच छोड़ा जा चुका है. कैचेस छोड़े नहीं जाते. क्रिकेट में कैचेस विन द मैचेस कहा जाता है. पकड़ा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. अगर ये सब मानते हम लोग तो फील्डिंग आपकी अच्छी होनी चाहिए. यहाँ पर देखिए गेंद को फील्ड करने की जरूरत थी लेकिन नहीं हुआ. लगातार 2 बाउंड्रीज आई. इससे पहली गेंद के ऊपर कैच छोड़ा गया, वहां पे बाउंड्री मिली, यहाँ पे गलत फील्डिंग हुई, 4 मिले. आपके पास दिवाली का त्योहार नहीं आया कि आप अपोजिशंस को बोनस रन दे. हा नक्कीच प्रवीण सर, तुम्ही ज्या प्रकारे म्हटलात अगदी सर्व बाजू परिपूर्ण असाव्यात. अगदी फिल्डिंग यावेळेस कमकुवत पाहायला मिळते. अगदी मागच्या मॅच मध्ये झालेली चुकी यामध्ये खरं तर सुधाराव्या लागतील राधाकृष्ण सावरली टीमला. देखिए गांव के ग्राउंड पे आप खेल रहे हैं. गांव के ग्राउंड के ऊपर ढेर सारे दर्शक हैं आपके सपोर्ट में. उन दर्शकों के दिलों को दर्द होता है. जयवंत तटकर के दिल में मैंने दर्द देखा वो उनके चेहरे पर.
जैसे ही 2 बाउंड्रीज गई। यावेळेस फटका सुरेख, पुन्हा एकदा अंपायर्स कॉल, इट्स फॉर रन्स. हा नक्कीच लगातार तिसरा चौकार आलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातील 17. अगदी प्रवीण सर, पाहायला गेलं 17 आकडा तुम्ही देखील अनुभवला असेल की 17 हा आकडा क्रिकेट मधला अशुभ आकडा आहे. या आकड्यावरती काही ना काही अशुभ घडलं जातं. परंतु एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना खरिवली टीमच्या स्कोर कार्ड वरती रन्स लागल्या 17, विकेट गमावले 1. तत्पूर्वी संधी डीजेला नक्कीच अभय पाटील सर, असं म्हटलं जातं ना, नाव असं करा की काम झालं पाहिजे आणि काम नाव घेताच काम झालं पाहिजे. असं खरं तर नाव आपण पाहतोय. अगदी खालापूर कर्जत विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे त्यांच्या नावाने आपण शृंखला पाहतोय. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 17, लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट जरूर गमावले. दुसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज राधाकृष्ण सावरे टीम कडून, सावरोली माफ करा, सावरोली टीम कडून आदित्य पवार. पहा, फिल्डिंग अद्यापही अगदी डिसाल पाहायला मिळते. खराब फिल्डिंग. अगदी गोलंदाज ज्यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना नरेश सर, तेव्हा खरं तर फिल्डिंग अगदी जे बाकीचे खेळाडू त्यांची साथ खरं तर लाभणं अत्यंत आवश्यक असतं. 2 धावा या ठिकाणी जरूर प्राप्त केल्या जातील. 19 धावा धावफलकावरती लागल्या अद्यापपर्यंत आपण पाहतो. प्रथम बॅटिंग करत असताना या बॉलला उडावलाय. या फटक्यामध्ये आहे वजन. रन्स मिळतील यावेळेस अर्धा डझन. डीजे धावफलकावरती धावा 25, 25 धावा धावफलकावरती. अगदी एक विकेट अगदी गमावली. तदनंतर पण पाहिलं अगदी जो फलंदाज रतीश महाडिक त्यांनी काय कमालीची फलंदाजी केली. त्याच्या समोर आपण पाहतो राकेश गायकरनं देखील चांगली साथ त्याला दिली. यावेळेस स्ट्रायकर एंड वरती असतील राकेश गायकर. यावरचा बॉल येईल का सलगचा दुसरा? हो, नक्कीच सलगचा येतोय दुसरा षटकार. हाँ देखिए, कल के मैचेस अगर हम देखें तो वीरेश्वर बॉलिंग अटैक की बदौलत आसानी के साथ सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है और उनके लिए कल की मैच के लिए शुभकामनाएं आ चुकी है। खोपोली में जिनकी अगुवाई में खोपोली क्रिकेट का वर्ल्ड कप माना जाता है, जिनके द्वारा ऑर्गेनाइज होता है, समीर मसूरकर जी नगर सेवक पार्षद खोपोली म्यूनसिपल कॉरपोरेशन के, उनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है। और ये जो प्रतियोगिता चल रही है, इस प्रतियोगिता के लिए विधायक ट्रॉफी के लिए भी उनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है। समीर जी मसूरकर, इनकी टूर्नामेंट मानो एक हाइलाइट्स होती है पूरे खोपोली क्रिकेट के लिए। लेकिन यहाँ पर अगर हम देखें तो राधा कृष्ण सावरोली छोड़े हुए कैच के बदौलत संकट में आ चुकी है।
यावेळेस फटका देखील चांगला समोरच्या दिशेला आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा लागल्या जातील 34. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. 34 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. चांगली धावसंख्या अद्यापर्यंत उभारले. जो अगदी भेदक बॉलिंग अटॅक खरं तर नक्कीच पाहायला मिळतो सावरळ टीमचा. त्याच्यावरती प्रहार. यावेळेस पहा चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्या ठिकाणी थोडीशी पंबलिंग पाहायला मिळते डेंजर झोन मध्ये फलंदाज, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. यावेळेस रन्स कंप्लीट केल्या जातील 2. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. 36 धावा पाहायला लागला. पहिल्या षटकाचा विचार केला, अगदी P1चं जे षटक होतं हाताळलं होतं हर्षलनं, त्यामध्ये धावा खर्च केल्या 17. नंतर अगदी दुसऱ्या षटकामध्ये आदित्यनं धावा खर्च केल्या 19. 19 धावा अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपण नक्कीच पाहिला. धावफलकावरती धावा 36. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यश, जब राकेश गायकर बल्लेबाजी कर रहे थे तो सिद्धेश चौगले और हमारे बीच बातचीत हो रही थी. उन्होंने कहा कितने सालों से मैं राकेश गायकर को खेलते हुए देख रहा हूं, क्योंकि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट. गुणवत्ता के आधार पर इतने सालों से ये रुके हुए हैं टेनिस बॉल क्रिकेट में, और बाइकर मैन भी यही है. मंगेश भाई पाटिल की प्रतियोगिता में पहली बाइक इन्होंने जीती थी, और वो जो क्लास है कई सालों पहले मैंने देखा था, वो क्लास इनकी बल्लेबाजी का आज भी मुझे नजर आ रहा है. और क्यों खरवली का 3 बार नाम लिया जाता है, तो इस खिलाड़ी की वजह से. तिसऱ्या षटकासाठी करतोय साहिल येतोय. यावेळेस पहा चांगला बॉल पहिलाच अगदी नक्कीच पाहायला मिळाला. एक सिंगल यावेळेस प्राप्त केली जाईल. 37 धावा आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकता. लॉस ऑफ 1 विकेट. 37 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ खरं तर मार्गस्थ आहे. स्ट्रायकर एंड वरती राकेश. हा फटका चांगला सजवलाय. नक्कीच अंपायर सिग्नल येईल. या बॉल जाईल सीमा पार. येतोय राकेश गायकरच्या बॅट मधून दमदार षटकार. थँक्यू. अगदी धावफलकावरती धावा लागल्यात षटकारच्या सहाय्याने. 43 धावा. अगदी चांगली फलंदाजी राकेश यांच्या माध्यमातून. अजून एक येईल का? नक्कीच येईल. षटकार ठोकतोय. सलगचा दुसरा षटकार येतोय राकेश गायकर यांच्या बॅट मधून. थँक्यू. नक्कीच जेव्हा विकेट गेली होते अगदी सलामीला आले होते राकेश. त्यानंतर त्यांचा अगदी साथी फलंदाज आपण पाहतोय गणेश हेलंडेला खरं तर अगदी शून्यावरती बाद झाला. अगदी नाजूक परिस्थिती होती आणि त्या नाजूक परिस्थितीमधून कशा प्रकारे त्यांनी खेळ केला ते खरं तर कौतुकास्पद आहे. अगदी चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत त्याच्या बॅटमधून. 4 षटकार आणि 1 चौकार अशी धुव्वाधार फलंदाजी अद्यापपर्यंत. 9 चेंडू आणि 34 धावसंख्येवर खरं तर वैयक्तिक खेळतायत. वेस पहा फुलारलेनचा बॉल अगदी समोरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. रोखलं जात आहे अगदी राकेश यांच्या माध्यमातून. एक सिंगल यावेळेस नक्कीच प्राप्त केली जाईल आणि हेच खरं तर अनुभवी खेळाडूचं लक्षण आहे. अगदी षटकार आले तदनंतर स्ट्राईक रोटेशन करता हे तंत्र आजमावून खरं तर मैदानामध्ये अगदी स्कोर कार्ड हालतं ठेवण्याचं काम नक्कीच या फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. रन्स लागल्यात स्कोर कार्ड वरती 50. वैयक्तिक खरं तर सांघिक 50 धावसंख्या खरं टीमची पूर्ण झाली आहे. पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. 50 या अंकावरती अद्यापही धावफलक रोखलं जात आहे. नक्कीच चांगलं क्रिकेट आपण यावेळेस मात्र रतीश महाडिकने ओळखायला पाहिजे की अगदी राकेश यांच्या बॅटमधून फटके येतात त्यांना सिंगल काढून खरं तर स्ट्राईकवर आणणं खरं तर खूप गरजेचं आहे. काय माइंडसेटने हा अगदी फलंदाजी करतोय. पहा पुलचा फटका फसलाय. समोरच्या दिशेला अटेम्प्ट खरं तर चांगलं केलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय
डेंजर झोन मध्ये फलंदाज नक्कीच आपण पाहतोय सेफ आहे त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या म्हणता येणार नाहीत कारण अगदी डेंजर झोन मध्ये होते अगदी पहिली धाव अगदी वेगाने घेतली तदनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी आपण पाहिला 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या 52 लॉस ऑफ 1 विकेट चांगली पार्टनरशिप झाली आणि या पार्टनरशिपचीच खरं तर गरज होती ती म्हणजे खरेडी टीमला चांगली पार्टनरशिप परंतु यावेळेस विपरीत विचार करता सावरुल टीमला करता ब्रेक थ्रूची अत्यंत नितांत गरज आहे आणि सन्माननीय प्रवीणजी बैलमारे मंगेशजी बांदल रोशनजी पाटील यांच्या माध्यमातून प्रेम खाडेसाठी प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आणि श्रीकांत पाटील बाला पाटील आणि आमचे राकेश बांदल यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये प्रेम खाडेसाठी नक्कीच 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात टीम खरिवलीच्या 52 देखिए 300 का इनाम है 200 का भी इनाम आ चुका है कुल मिलाकर 500 हो चुके हैं हर विकेट के लिए तो मनोज पाठक ने कहा चलिए 500 को हम 1000 तक लेकर जाएंगे तो प्रेम के लिए हर विकेट के लिए मनोज पाठक इनकी तरफ से भी 500 का इनाम हा नक्कीच मागच्या सामन्यामध्ये तब्बल प्रवीण सर 4900 म्हणजे तब्बल 5000 दरा कॅश प्राइज या खेळाडूने कमावलं होतं ते खेळाच्या जोरावर चांगली गोलंदाजी केली होती अगदी क्षेत्ररक्षण पहिलं डिसाल होतं तदनंतर प्रेमने करत चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर तो सामना जिंकून दिला होता प्रेम हा बॉल फिरून मारलाय आउटफील्ड फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये चेंडू सरळ जाई सीमा रेषा पार येतोय दणदणीत चौकार धावफलकावरती धावा आहेत त्या 56 काय बॉल फेकलाय आउटस्टैंडिंग गोलंदाजी प्रेम खाड़े अपकमिंग यंगस्टर देखिए यश से कॉन्फिडेंस लेवल बढ़ता हुआ नजर आ रहा है प्रेम खाड़े का क्योंकि पहले मैच में जिस तरह से उन्होंने हारा हुआ मैच अपनी टीम राधा कृष्ण सावरोली को जितवा के दिया है इस वजह से उनके ऊपर इनामों की ये उनके जीवन की पहली टूर्नामेंट है क्रिकेट रजनी जो खेल रहे हैं और पहले मैच में अगर आपका इतना अच्छा परफॉर्मेंस हो हम हमेशा कहते हैं ना फर्स्ट इंप्रेशन इज योर लास्ट इंप्रेशन आपका पहला प्रभाव ही आपका अंतिम प्रभाव होता है पहला मौका आपको जाने नहीं देना है जब हमें भी सुप्रीमो में पहला मौका मिला था रायगढ़ की तो हमने मौके को भुनाया बल्कि जाने नहीं दिया तो जैसे इन्हें मौका मिला पहला मैच उन्होंने राधा कृष्ण सावरोली लगभग ऐसा लगा था 2 बाउंड्री छोड़ने के बाद ये मैच खत्म होगा लेकिन उन्होंने उस मैच को जितवा के दिखाया क्या बॉलिंग हो रही है काबिल तारीफ गोपाल